नमस्कार, मी डॉक्टर संतोष वैद्य सेंटरच्या माध्यमातून शीतल बाकरे मॅडम आज आम्हाला लाभल्या. इतकं सुंदर आज नेमरोलॉजीचं आजपर्यंतचं मी कुठलंही सेशन केलेलं नव्हतं, पण आज जे सेशन केलं ते सेशन इतकं सुंदर होतं की छोट्या छोट्या ट्रिक्ससाठी तुम्ही कुठल्याही मानसिकतेने जर बिघडला असेल आणि त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने जर तुम्हाला एखादा ब्रह्मशास्त्र जर वापरायचं असेल तर मी सांगू शकेल की महाराष्ट्रात एक नाव असेल तर ते असेल शीतल बाकरे. न्यूरोलॉजी की जो बात की उन्होंने, आज तक मैंने बहुत सुना था. एज ए डॉक्टर हम लोग एनाटॉमी फिजियोलॉजी पढ़ते हैं, तो वैसी न्यूरोलॉजी एक साइंस है. और उन्होंने जो हमारे मोबाइल नंबर या बर्थ डेट के अकॉर्डिंग टू जो नंबर लिए, उसके हिसाब से मैंने जो मेरे बारे में सोचा था वो मेरे को बहुत सही लगा. 500 का किट लिया था और उसका अच्छा रिजल्ट हुआ. तो कैश फ्लो में अच्छा रिजल्ट आया. क्यूरीज थी, मैडम से पूछा, उन्होंने उनका सोल्यूशन बताया. डेफिनेटली मैं वो करूँगी और बहुत अच्छा लगा. नज़र दोष के बारे में थोड़ी जानकारी मिली. आज तक सुना था, बस विश्वास नहीं किया था. अभी लग रहा है कि करें. थँक्यू मॅम. नमस्कार, मी डॉक्टर ईश्वर निकम. शीतल बाकरे मॅडम जे आल्या त्यांनी नम्रोलॉजीचे जे काय आमचे क्वेश्चन होते, नम्रोलॉजी, वास्तुशास्त्र, ॲस्ट्रोलॉजी, आणि त्यांनी पैसे कमवण्यासाठी जे एक नवीन आम्हाला शस्त्र दिलं आहे ते म्हणजे स्टॉक मार्केट. त्यामध्ये शीतल जे मॅडम आहेत त्यांनी 3 विषय घेतले होते आणि ते मानवी जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की पैसा. माणसाकडे पैसे खूप आहेत, परंतु तो पैशाचा कसा दुरुपयोग करायचा, कसा सदुपयोग करायचा याचं नॉलेज नव्हतं. तर शीतल मॅडमने अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं. मैडम ने बताया हर एक के लाइफ में कुछ न कुछ प्रॉब्लम है ही, तो वो इतने अच्छे से आपने समझाया. मेरे घर के खुद के प्रॉब्लम आपको मैंने बताया कि कुछ न कुछ तो उससे सोल्यूशन है और आपने वो सोल्यूशन बताया है और हम चाहते हैं कि हम आपसे वो सोल्यूशन, हमारा जो भी प्रॉब्लम है वो हम जरूर लेंगे. धन्यवाद, थँक्यू. आणि मॅडमनी तर खरोखरच खूप छान की अगदी तिचे डोळेच उघडले की काही गोष्टी ह्या कशा असायला हव्यात आणि त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी संपर्क साधून करूयाच. तेव्हा आप आने के चाहत में खुशियों से आंसुओं की लहर बन गई. कभी सोचा न था जिंदगी एक तकदीर बन गई. हमने तो रेत पे यूं ही घुमाई थी उंगली, फिर न जाने आपकी तस्वीर कब बन गई.